subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकल भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. हवामान बदल हे आता वास्तव आहे, ते होणारच आहे. त्याच्यापुढे एक्स्ट्रीम इव्हेंट्स होणार हे गृहीत धरूनच आपल्याला ह्यापुढची मांडणी करावी लागेल असं मला वाटतं. मी प्रत्येक ठिकाणी हिंडतोय, अनेक ठिकाणी चर्चा करतो. त्यात मला असं लक्षात येतं की आपण डिसिप्लिन वाईज फार वॉटर टाईट कंपार्टमेंटमध्ये राहतो. मी इंजिनियर, अमुक पर्यावरणवादी, अमुक जिओलॉजिस्ट, आम्ही एकमेकांशी बोलतच नाही किंवा एकमेकांबद्दल मनात संशय आहे. हे योग्य नाही. त्यामुळे एकेरी भूमिका येते. आपल्याला त्या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जावं लागेल. जाणीवपूर्वक चर्चा करावी लागतील आणि भूमिका ठरवावी लागतील. कारण प्रत्येकाचं कुठं ना कुठंतरी खरं आहे, कुठं ना कुठंतरी चूक आहे. त्याचे जे ओव्हरलॅप आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील. तिसरा मुद्दा आहे इन्स्टिट्यूशन्सचा आहे. हे सगळं करत असताना संस्था लागतात. त्या संस्थांची परिस्थिती काय आहे आपली? जलसंपदा विभागाचा कारभार तुमच्यासमोर आहे, मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही. महाराष्ट्रामध्ये MWRRA महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापन झालेली आहे 2005 साली. महाराष्ट्रातल्या सगळ्या पाण्याचं नियमन, भूपृष्ठावरचं आणि भूगर्भातलं, हे त्यांनी करणं अपेक्षित आहे. त्यांच्या कायद्यामध्ये हवामान बदल आणि एकूणच पाण्याबद्दलचा डाटाबेस तयार करण्याची तरतूद आहे. आजपर्यंत तो डाटाबेस तयार झालेला नाही. तो झाला असता डाटाबेस तयार तर आज आपल्याला माहितीसाठी असं वणवण हिंडावं लागलं नसतं. तो एक भाग महत्त्वाचा. दुसरं, इन्स्टिट्यूशनचा दुसरा भाग असा की त्या 2005च्या कायद्यानुसार रिव्हर बेसिन एजन्सीज असणं अपेक्षित आहे. आज आपल्या इथं पाटबंधारे महामंडळ आहेत. दोघात फरक असा आहे की पाटबंधारे महामंडळं ही फक्त सिव्हिल इंजिनियर्स त्यात आहेत. रिव्हर बेसिन एजन्सी हा इंटरडिसिप्लिनरी ग्रुप आहे. त्याच्यात सर्व प्रकारचे पाणी वापर करते. त्यांचं प्रतिनिधित्व त्यात असेल. त्यात पर्यावरणवाद्यांना स्थान असेल, बॉटनीवाल्यांना स्थान असेल, झूवाल्यांना स्थान असेल. निर्णय प्रक्रियेत सगळ्यांनी एकत्र असणं हे महत्त्वाचं आहे. ते अद्याप झालेलं नाही. चलाखी काय करण्यात आली? हे कलम जेव्हा आलं की रिव्हर बेसिन एजन्सी करायची, वरती सगळं सांगितलं आणि शेवटची ओळ अशी घालून टाकली की सध्याची जी पाटबंधारे महामंडळं आहेत ती म्हणजेच रिव्हर बेसिन एजन्सी असं गृहीत धरण्यात आली. संपलं. हे बदललं. ह्याच्यावर फार चर्चा झालेली आहे. म्हणजे सिंचन आयोगाचं सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जी SIT नेमलेली होती चितळ्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी त्याच्यावरती रेकमेंडेशन केलेलं आहे की हे आवश्यक आहे, करायला पाहिजे. त्याच्यानंतर शासनानेच एक समिती नेमलेली होती. त्या समितीने शिफारस केली की हे व्हायला पाहिजे. म्हणजे जे कायद्यात आहे, जे सगळी शहाणी माणसं करा म्हणतात आणि आपण बघतोय की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच नसल्यामुळे अभिनिवेशाने काही चुका होत आहेत, हे आपण लवकरात लवकर शिकलं पाहिजे आणि ते बदललं पाहिजे. त्यासाठी आग्रह धरला पाहिजे. पुराबद्दलची परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे. गायकवाड साहेबांच्या बोलण्यात त्याचं आलं. मला खरंच प्रामाणिकपणे असं वाटतं की आता महाराष्ट्राला स्वतंत्र पूर नीती हवी. फार गुंतागुंत आहे त्या सगळ्यात, फार गुंतागुंत आहे. अमुक केलं तर तमुक होतं आहे, तमुक केलं तर हे होते, एकमेकांवरती परिणाम होत आहेत. खूप काय करायचं नक्की ह्याच्यामध्ये वाद आहे, प्रामाणिक वाद आहे आणि कन्फ्युजन आहे. स्वतंत्र पूरनीती असणं आवश्यक आहे. दुसरं, ती नीती नुसती असून उपयोगाचं नाही, त्याला दाद दिले पाहिजे. त्याच्या आधारे पूर नियमन कायदा व्हायला पाहिजे आणि त्याचे लगेच नियम व्हायला पाहिजे. तर आपल्याला आजपर्यंत सवय अशी आहे की आम्ही कायदे करतो आणि नियमच करत नाही. महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे हिने सगळ्या राज्याला कंट्रोल केलं पाहिजे. त्याच्या स्वतःच्याच कायद्याला नियम नाही. त्यामुळे त्याला गमतीनं आम्ही नियम न अथॉरिटी असं म्हणतो, नियमांच्या ऐवजी. तेव्हा स्वतंत्र पूरनीती, स्वतंत्र कायदा असणं आवश्यक आहे आणि कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स व्हायला पाहिजे. आज कुठे रिस्पॉन्सिबिलिटीज फिक्स होत नाही. इतकी जीवितहानी होती, इतकी मालमत्ता हानी होती, इतकं अनेक प्रकारचे गोंधळ होत आहेत आणि कुणीच कोणाला जबाबदार पकडत. हे भयानक आहे. पेक्षा
76 सालचा आमचा जो कायदा आहे आमचा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, त्या कायद्यानुसार ज्या नदी नाल्यांवरती जलसंपदा विभागाला प्रकल्प बांधायचा असतो त्याचं नोटिफिकेशन त्यांनी काढायचं असतं. ते नोटिफिकेशन काढलं तर त्याला त्या नदीला कालवा म्हटलं जातं. नोटिफाईड रिव्हर इज अ कॅनॉल. आणि त्या कॅनॉलवरती जे अतिक्रमण होईल ते अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी कायद्याने जलसंपदा विभागावर. ते काहीच करत नाही. ते म्हणतात की आम्ही फक्त लाल आणि निळ्या रेषा मारणार आणि बाकीचं काम बाकीच्या नाही. हे योग्य नाही. ही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स व्हायला पाहिजे. पुढचं इन्स्टिट्यूशनच्या बाबतीतला महत्त्वाचा मुद्दा असा, आंतरराज्यीय नद्या ज्या आहेत आपल्या, त्या आंतरराज्यीय नद्यांच्या बाबतीमध्ये त्या खोऱ्यामध्ये जी राज्य आहेत त्यांचं मिळून रिव्हर बेसिन ऑर्गनायझेशन होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही काहीही म्हणा, नदी खोऱ्यामध्ये जी राज्य आहेत त्या नदी खोऱ्याचं स्वतःचं काहीतरी लॉजिक आहे. त्यांचं एकमेकांवरती परिणाम होणार आहेत. वरचे प्रकल्प, खालचे प्रकल्प. नदी खोऱ्याच्या पातळीवर सर्व एकत्र विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. एक्स्ट्रीम इव्हेंट्स होणार आहेत, एवढे महापूर येणार आहेत, आज ना उद्या आपल्याला याची गरज भासणार आहे. ते न आपण करत नाही आहेत. आणि मग ऐनवेळी आपले पाटबंधारे मंत्री उठून तिकडे जातात आणि अलमट्टीच्या पाळसातनं पाणी सोडा म्हणतात किंवा एवढं हे ठेवा. हे योग्य नाही. हा डायलॉग कायम राहायला पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्था पाहिजे. ती व्यवस्था अनौपचारिक नको, ती कायदेशीर असली पाहिजे, बंधनकारक असली पाहिजे. हे उघड आहे, हे मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी. पण आपण नाही करत. कारण अंतस्थ हेतू काय असतात, अधिकाऱ्यांचं म्हणणं काय असतं, तेव्हा असं काही संघटना केली तर आपली गुपितं त्यांना कळते. आपल्याला जे आज आपल्या राज्यासाठी जे करायचं आहे ते करता येणार नाही. हा काय प्रकार आहे? हे काय दोन राष्ट्रामधलं युद्ध आहे का? नदी खोऱ्याने हे आपण जर विचार केला नाही तर आपण त्यांनाही मारतोय आणि आपणही मरतो. हे पथ्य पाळलं पाहिजे. रिव्हर बेसिन ऑर्गनायझेशन व्हायला पाहिजे आणि ती ऑफिशियल असली पाहिजे, कायदेशीर असली पाहिजे. पुढचा मुद्दा NGOचा आहे. पाण्याच्या बाबतीत आज जवळजवळ अशी परिस्थिती आहे की ही शासनाची आणि विशेष करून जलसंपदा विभागाची मक्तेदारी असल्यासारखी. त्यामुळे ह्याच्यात काय चाललेलं आहे नक्की, कशा प्रकारचे अभ्यास होतात, कशा प्रकारची माहिती होते, सिस्टीम कशी रन होते, याच्याबद्दल फारसं बाहेर काही कोणाला माहीत नाही. हे घातक आहे आपल्याला. असं म्हटलं जातं की जनरल्सवरती युद्ध सोडून देणं हे योग्य नाही. तसं इंजिनियर्सवरती जलव्यवस्थापन सोडून देणं योग्य नाही. त्यात समाजाचा सहभाग असला पाहिजे, ऑफिशियल असला पाहिजे, NGOजना स्थान असलं पाहिजे. तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर नदीपात्रात आज प्रचंड प्रमाणावरती अतिक्रमणं झालेली आहेत, गाळ साठलेला आहे, झाडझुडपं उगवलेली आहेत. त्याचा सर्व्हे होण्याची गरज आहे. हा रिसर्च सर्व्हे होऊन शास्त्रीय पद्धतीने असं आपण सगळ्यांनी पण ठरवून घेतलं पाहिजे की या नदीला किती उतार असला पाहिजे, पूर्वीचा किती होता, शक्यतो पूर्वीच्या रिस्टोर करायचं, त्याचा क्रॉस सेक्शन किती असला पाहिजे, कपॅसिटी किती असली पाहिजे, आणि ही रिकरिंग ॲक्टिव्हिटी राहिली पाहिजे. जर नदीची क्षमताच राहिली नसेल तर पाणी बाहेर येणारच आहे. तेव्हा हा नदीचा सर्वे करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पथ्य काय पाळायची हे ठरवून घेता येईल, पण ती पाळली पाहिजे. म्हणजे जलयुक्त शिवासारखं होऊ नये की ती स्कीमच हायजॅक केली उकलीन आणि JCB वाल्याने. तसं होऊन चालणार नाही. पण काही प्रमाणात गाळ हा काढावा लागेल. थोड्या जास्त वादग्रस्त मुद्द्यांकडे येऊ, कदाचित इंटरेस्टिंगही असतील. अलमट्टीबाबत खूप लोक बोलले, उलटसुलट बोलले. मुद्देच तसे आहेत. मला आता रिसेंट कळालेली माहिती अजूनच वेगळी. मी त्या समितीमध्ये असताना अशी भूमिका घेतली होती की समितीने जो अभ्यास केला तो चांगला आहे, यापूर्वीच्या अभ्यासांपेक्षा जास्त चांगला अभ्यास झालेला आहे. पण कुठलाही अभ्यास करताना काही ना काहीतरी गृहीत धरलेली असतात, काही ना ॲझम्पशन्स असतात. ती ॲझम्पशन्स खरी असली तरच ते होणार. डाटा कुठला वापरताय तुम्ही ह्यालाही महत्त्व असतं. तर त्यांनी वापरलेला डाटा 2012 सालचा आहे. तुम्ही जे मॉडेल स्वीकाराल त्या मॉडेलचं व्हेरिफिकेशन होणं, त्याचं व्हॅलिडेशन होणं हेही आवश्यक असतं. ते झालं आहे का? माझ्या समजुतीनुसार झालेलं नव्हतं. नदीपात्रामधली जी विविधता आहे, म्हणजे अनेक प्रकारची स्ट्रक्चर्स आहेत, अनेक प्रकारची बांधकामं आहेत, अनेक प्रकारची त्याला वळणं आहेत, ह्याचं सगळ्याचं खरंच प्रतिबिंब त्या सायंटिफिक ह्यात पडलं का? मला वाटतं की निसर्गातली ही विविधता आणि हे असं फॉर्म्युल्यामध्ये पकडणं अवघड आहे.
100% फॉर्म्युल्यामध्ये पकडणं अवघड आहे. तेव्हा हेतू किती चांगला असू दे, काम करणारी माणसं किती प्रामाणिक असू दे, मला असं वाटतं की या अभ्यासाला मर्यादा आहे. त्यांनी स्वतःच म्हटलं आहे की या अभ्यासाला मर्यादा आहे आणि पुन्हा अभ्यास केल्याशिवाय करावा असं त्यांनी सजेस्ट केलं. मग तुम्ही जर म्हणताय की पुन्हा अभ्यास करा, तर मग एवढी घाई का करता त्यांना सांगण्याची? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला आत्ता रिसेंटली कळाला, मी हे भूमिका अगोदर मांडत होतो. एका सिनियर अधिकाऱ्याने मला सांगितलं की तुम्ही सांगलीला अमुक अमुक बोललात ते चूक आहे. म्हटलं काय झालं? म्हणले आलमट्टीचा प्रश्न हा केव्हाच मिटलेला आहे. म्हटलं कसं मिटला? कृष्णा लवादापुढे जेव्हा मांडणी झाली तेव्हा कृष्णा लवादाने आलमट्टीला परवानगी देताना हा विषय चर्चेला गेलेला असं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं. आणि तो पूर्णतः तपासला गेला. त्यांनी एक स्वतंत्र संस्था नेमली, त्या संस्थेने अभ्यास केला. त्या संस्थेने दिलेल्या अहवालावरती महाराष्ट्राने आक्षेप नोंदवले नाहीत आणि तो मान्य केल्यासारखं झालं. आणि त्या आधारे त्यांनी निर्णय दिला की आलमट्टीचा ह्याच्यावरती परिणाम होत नाही. हे कधी झालं? पूर्वीच कृष्णा लवादाचं काम चालू असणार. मग हे जे पूर्वी झालेलं आहे, होऊनच गेलेलं आहे, आलमट्टीचा संबंध नाही असं तुम्ही म्हटलं आहे, कबूल केलं आहे. मग ती खाजवून खरून आता वडनेरे समितीत का काढली? तिच्या टीवारमध्ये तुम्ही घातलं कशाला? सगळं क्लिअर होतं ना अगोदर. पुन्हा काय संबंध आणला याच्यात? काही गरज नव्हती. म्हणजे गरज नाही असं मला वाटतं. तर अंतस्थ हेतू काय वेगळे असतील तर कल्पना नाही. मग तो एक मुद्दा आहे. आणि इतक्या विचित्र गोष्टी घडत आहेत सध्या नैसर्गिक पातळीवरती, जे आजपर्यंत आपल्याला वाटत नव्हते की असं होईल. अनेक परम्युटेशन कॉम्बिनेशन होऊ शकतात. अनेक प्रकारची स्थिती यापुढे निर्माण होऊ शकते. तेव्हा नदी खोऱ्यातल्या सर्वांनी एकत्र विचार करणं हे आवश्यक आहे. ते आलमट्टी धरून व्हायला पाहिजे. कृष्णा खोऱ्याचा अभ्यास सगळं धरून व्हायला पाहिजे. निष्कर्ष काढण्यावरती एवढी घाई कशाला करायची? तुमच्याकडे RBO नाही, तुमच्याकडे सायंटिफिक डाटा नाही, तुमच्याकडे सॅटेलाईट इमेजरीचा अभ्यास करून सगळं व्यवस्थित झालेलं नाही. काही नको करा. असेल मग परिणाम झाला नाही तर ठीकच आहे. पण असं समजा झालं की वर्स्ट कंडिशन सगळ्या एकत्र आहे. तिकडेही मोठा पाऊस पडतो आहे, आपल्या इथेही मोठा पाऊस पडतो आहे, सॅच्युरेट झालेल्या आहेत जमिनी, त्याची दिशा वेगळीकडे आहे, पावसाचं ड्युरेशन वाढलेलं आहे. ह्यांनी सांगितलं तसं नद्यां ते एकमेकाला मिळताना त्याचं पाणी पाठवून हे होतं. अशा सगळ्या वाईट गोष्टी होऊ नयेत. पण समजा झाल्या तर काय परिणाम होतील कुणी बघितलं त्याचं? तेव्हा डिटर्मिनिस्टिक भूमिका घेऊ नये असं मला वाटतं. अभ्यास असावा. आम्ही कोणाला एकाला जबाबदार पकडत नाही आहे, पण ह्या शक्यता आहेत. हा मुद्दा आहे. म्हणजे आता हिमालयन सुनामी होईल आपल्याला कोणाला वाटलं होतं का? झाल्या गोष्टी घडल्या. तेव्हा तो एक विचार केला पाहिजे. दुसरा मुद्दा गायकवाड साहेबांनी काढला, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना. आणि त्यांनी सांगितलं की फसवणूक आहे. खरंच फसवणूक, 100% फसवणूक. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला लवादाने परवानगी नाकारलेली आहे. महाराष्ट्र शासनाने ऑफिशियली त्यांच्याशी रेफरन्स केला की अशी अशी योजना आहे, आम्ही ती करू का? त्यांनी त्याला नाही म्हटलं. आणि ही माहिती कोण देत आहे? सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जी SIT समिती चितळेंच्या अध्यक्षतेखाली नेमली त्यातली ही माहिती. म्हणजे परवानगी लवादानेच नाकारलेली आहे. ती तुम्ही कसं काय करू शकता एवढं? म्हणजे कोल्हापूर भागातलं जादाचं पाणी, ते जादाचं पाणी आहे की नाही हे कोण ठरवणार? इतकुसन मुद्दे. ते पाणी कुंभी, कासारी वगैरे वगैरे 6 नद्या क्रॉस करून उजनीत न्यायचं 56 TMC. 56 पैकी 25 मराठवाड्याला द्यायचं. मराठवाड्याबद्दल नेहमी मराठवाडा हा जरा भोळा भाबडा भाग आहे. त्यांनी विश्वास ठेवला. योजना सुरू झाल्या. लातूर आणि उस्मानाबाद आणि बीडसाठी 600 कोटी रुपये खर्च झाला त्या योजनांवरती. आणि मग एका भल्यापाट्या सांगितलं गेलं की अहो याला परवानगीच नाही, मूळ योजनाच होणार नाही. हा काय प्रकार? आणि आता हे परत कुणीतरी काढलेलं आहे. आणि NWDA जी आहे, नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटी, यांनी ते नदीजोड प्रकल्पाचं हे केलं, त्यांनी परत ह्या योजनेला उजाळा दिलेला आहे. आणि त्याला खर्च किती? 12,000 कोटी. ते आकड्याला तर काय अर्थच राहिलेला नाही. म्हणजे 2018 सालपर्यंत आपण वाढवणारे प्रकल्पांमध्ये किती गुंतवणूक केली असेल? 1,00,000
25,000 कोटी रुपये. आपल्या बांधकामातील प्रकल्प किती राहिलेले आहेत? 1000 प्रकल्प बांधकामातील आहेत. ते पूर्ण करायचे झाले तर पैसे किती लागतील? 2018चा अंदाज आहे 98,000 कोटी रुपये. 2018चे, आता ते आकडे अजून वाढले असतील. हे कधी करणार तुम्ही? हे न करता तुम्ही हातचं सोडून पलटेच्या मागं लागणार आणि ह्याला परवानगीच नाही त्याच्यावरती 90,000, 10,000, 12,000 कोटी खर्च करणार. ही फसवणूक आहे, असं होणार नाही. मी अलीकडे याचं वर्णन करताना एक वेगळा शब्द वापरतो, हा कोरडा जलविकास. म्हणजे योजना होतील, कॉन्ट्रॅक्ट टेंडर निघतील, कॉन्ट्रॅक्ट दिले जातील, सगळं होईल, भूमिपूजन होईल, सगळं होईल, फक्त पाणी येणार. किंवा ह्या असल्या मोठ्या योजनांच्या मागं लागण्यात अर्थ नाही, हे अगदी ठामपणे सांगितलं पाहिजे. आता आपल्या काही मित्रांनी नदीजोड प्रकल्पाचा उल्लेख केला. त्याच्यामागे सर्वसामान्य माणसाला तपशील माहीत नसतो, त्यामुळे एक चांगला हेतू असतो त्यांच्या मनामध्ये. तिकडं पूर येत आहेत, इकडं दुष्काळ आहे, पाणी यायला पाहिजे. एवढं सोपं आहे का हे? तुम्ही पूर बघितला आहे, ते पुराचं प्रमाण केवढं आहे? 2 लाख 3 लाख क्युसेक पूर. तो वळवता येणार आहे का? तो वळवायचा म्हटलं तर 1-1.5% सुद्धा पाणी वळवता येणार नाही. कसले पूर बोगदे काढता? खोटं आहे हे, नाही होणार. पूर तुमचा राहणार किती तास? 1 दिवस 2 दिवस. पुराचं प्रमाण किती? एवढं कोटी लक्ष. आणि वळवणार किती? 5,000 6,000. काय मिळणार त्याच्यातून? त्यासाठी एवढा खर्च करायचा का? नाव घेतात दुष्काळाच, दुष्काळमुक्ती. नाही होणार. या खेपेला 220 TMC फ्लश झाला. पण हे नाही होणार आहे. 2-3 दिवसामध्ये एवढं पाणी वळवणं शक्य नाही आहे, इम्पॉसिबल गोष्टी. आणि त्यासाठी किती खर्च करणार आहात तुम्ही? अर्धवट राहिलेले प्रकल्प न हे करता. दुसरा मुद्दा असा, मी मराठवाड्याचा आहे, पाणी आलं तर मला खूप आवडेल. पण जेव्हा तुम्ही एखादी योजना करता, पूर बोगदे काढता, त्यातून एकदा पाणी सोडलेलं झाल्याचा इतिहास झाला की मी उद्या म्हणणार ना तुम्हाला की आम्हाला सोडावर का पाण्यात आहे, व्यवस्था झालेली आहे. हे कायमची मागणी होणार की नाही? होणार. कारण झालं, तुम्ही देताय आणि व्यवस्था आहे तिथे. तो त्यातला एक धोका आहे. नदीजोड प्रकल्पाबद्दल खरंच अनेक मुद्दे झालेले आहेत आणि त्यातले प्रवाह खूप जास्त आहेत, स्टोरेजेस खूप जास्त आहेत. इतक्या वर्षानंतर चर्चा करून देखील आज एकही प्रकल्प त्यातला सुरुवात झालेली नाही. केन बेटवा फक्त आत्ता मंजुऱ्या मिळाल्या, कदाचित तो अंमलात. पण केन बेटवाबद्दल पर्यावरणवाद्यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत. केनमधनं बेटवाला देण्यासाठी पाणीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नदीजोड प्रकल्पामुळे जर झालाच तर तुम्ही त्यांचे पाणी आणत नाही आहे, त्यांचे पर्यावरणाचे प्रश्न इकडे आणताय. कुठलंही खोरं हे तुटीचं खोरं किंवा मुबलक खोरं असं नसतं. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असं नसतं. जे काय आहे ते नैसर्गिकदृष्ट्या तिथे आवश्यक आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला इकॉलॉजिकल व्हॅल्यू. तुम्ही जेव्हा एका खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या खोऱ्यात आणता तेव्हा दोन्ही खोरे डिस्टर्ब करता इकॉलॉजी. हे आत्ता लक्षात येणार नाही, 15-20 वर्षांनी मग म्हणते ती अरे हे करायला नको होतं. तर तो एक मुद्दा गंभीर आहे. पैसा किती खर्च लागेल हा भाग वेगळाच. म्हणजे जेव्हा ते वाजपेयींनी मांडलं होतं तेव्हा तो 5 लाख कोटी रुपये असं कोणीतरी आकडा काढला होता. आता तो किती वाढला असेल? NWD आणि नीरा भीमा स्थिरीकरण योजनेला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात त्याचा अंदाज आहे 12,000 कोटी. मग लावा गणित तुम्ही आता त्या नदीजोड प्रकल्पाचं काय होईल, कुठून आणणार आहे पैसा तुम्ही? नंतर ऊसाबद्दल त्यांनी सांगितलं, मुद्दे 100% बरोबर आहे. नदीच्या दोन्ही पात्रावरती ऊस असल्यामुळे पूर रिसीड व्हायला वेळ लागतो, हा मुद्दा आहे. याचं गांभीर्याने चर्चा व्हायला पाहिजे. तुमच्या भागामध्ये ऊस घेऊ नका असं मी म्हणणार नाही. तुमच्याकडे ऊसासाठी अनुकूल परिस्थिती आहे, वॉटर रिक्वायरमेंट कमी आहे. ऊस लावण्याची पद्धत बदला, 2 ह्याच्यामधलं अंतर वाढवा, पाणी सहज निघून जाईल असं बघा. तो भाग आवश्यक आहे. या सगळ्यामध्ये अजून एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. सरकारने दिलेले आकडे पाण्याच्या उपलब्धतेचे
हे आपण खरे धरतो. हे खरे नाही आहेत, खरे नाही आहेत हे आपले. आम्ही इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन तयार करण्याच्या कमिटीत मी होतो. हा MWRRने 2005 साली करायचा होता, तो 2014 सालीपर्यंत केला नाही म्हणून मी PIL केली. कोर्टाने तो मुद्दा मान्य केला आणि त्यासाठी समिती नेमली. इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन आपल्याकडे तयार आहे. त्या इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन तयार करताना वॉटर अवेलेबिलिटी किती आणि वॉटर बॅलन्स किती ह्या चॅप्टर पूर्ण करायला प्रचंड झगडा होता. आणि शेवटी समितीने अशी शिफारस केली की पाण्याच्या उपलब्धतेबद्दल खात्री देता येत नाही. पाण्याच्या उपलब्धतेचा स्वतंत्ररित्या अभ्यास करावा. स्वतंत्ररित्या हे महत्त्वाचं. त्याच्यातनं उपप्रश्न येतो, हे कोणी ठरवलं? जलसंपदा विभागात जलवैज्ञानिक नाही, हायड्रोलॉजिस्ट नाही. ज्यांचं हे काम आहे, ज्यांचं याच्यात तज्ज्ञता असली पाहिजे ते नाहीतच. परत हे कोणी सांगितलं? 1999 साली चितळे आयोगाने सांगितलेलं आहे, सिंचन आयोगाने 1999 साली. आणि त्यात स्पष्ट वाक्य आहे की जलवैज्ञानिक नसल्यामुळे आयोगाला अमुक अमुक काम करून घेता आलं नाही. ते नेमा 1999 साली सांगितलं, नाही केलं. 2005 साली वडनेरे कमिटी पहिली ती स्थापन झाली. त्यांनी शिफारस तीच केली, जलवैज्ञानिक नाहीत ते नेमा. आता ही समिती काहीच बोलत नाही, त्याच्याबद्दल काहीच शब्द नाही. पण जलवैज्ञानिकच नाही. जलवैज्ञानिक असणं म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीसारख्या ठिकाणी रेग्युलर त्यांनी कोर्स केलेला असला पाहिजे, त्याला अनुभव असला पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असलं पाहिजे. कुणालाही सिव्हिल इंजिनियरला उठून तिथं टाकून दिलं तिथं लगेच हायड्रोलॉजी झालं असं होत नाही. तेव्हा हे तपासलं पाहिजे. आणि सिंचन घोटाळ्याचा सर्वात मोठा परिणाम, सिंचन घोटाळा करण्यासाठी जलविज्ञानाशी खेळवाड झालेली, हायड्रोलॉजीशी खेळलं गेलं. आणि त्यावेळी चर्चाही झाली होती की मायनर प्रकल्पाचं रूपांतर मेजर प्रकल्पात करायचं. पाणी एवढंच उपलब्ध होतं, आता म्हणतात एवढं उपलब्ध आहे. कसे वाढले एका दिवसात आकडे? तेव्हा पाण्याच्या उपलब्धतेबद्दल माझी आपल्याला गांभीर्याने विनंती आहे. त्या तपशील बोलता येईल नंतर, अनेक तपशील आहेत माझ्याकडे, की ही उपलब्धता खरी नाही. आपल्याला ही नव्याने तपासावी लागेल. आणि तपासावी लागेल ते बाहेरच्या NGOज आणि हायड्रोलॉजिस्टना घेऊन. केवळ जलसंपदा विभागावर अवलंबून राहणं योग्य नाही. आपत्ती नियमन कायदा हा त्याच्यात अजून सुधारणा काही करता आल्या आणि गायकवाड साहेब म्हणले तसं प्रिव्हेन्शनचा भाग त्याच्यामध्ये कसा आणता येईल हे बघणं हे खरंच गरजेचं आहे. समित्यांबद्दल उल्लेख झाला. पुराच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आजपर्यंत 45 वर्षात 15 समित्या नेमल्या आहेत. त्यातल्या 10 मुंबईसाठी आहेत, 5 महाराष्ट्रातल्या इतर भागांसाठी. आणि हा मुंबईचा अभ्यास ज्या समित्यांनी केला त्यात कोण कोण होते? IIT पवई, नंतर CWPRS, सगळी मोठी मोठी मंडळी. 9 अहवाल झाले, काही फारसा फरक पडला नाही. 10वी समिती नेमली चितळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली. चितळे साहेबांनी त्या 9 कमिट्यांचा आढावा घेतला आणि त्यांच्या अहवालात ते सुरुवातीला म्हणतात की या 9 ह्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यांनी अनेक सूचना दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणीच झाली नाही. आणि त्यांनी असं स्पष्ट वाक्यात त्यात म्हटलेलं आहे की हेच जर आमच्या अहवालाचं होणार असेल तर मग काय खरं नाही. आणि त्यांच्या दुर्दैवाने त्यांचं तेच झालं. त्यांनी स्पष्ट त्यात म्हटलं की अहवालाची एकूण दखल ही वरिष्ठ पातळीवर घेतलीच गेली नाही, त्याच्यावर चर्चाच झाली नाही. आपले धुरीण इंजिनिअरिंगमधले असू देत किंवा समाजातले असू देत त्यांनी ती दखलच घेतली नाही. ज्युनियर लेवलवरती संपवून टाकलं. म्हणजे त्यांचं स्पष्ट विधान आहे असं की बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला याचं गांभीर्यच कळलं नाही. आता काय म्हणायचं? म्हणजे बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनबद्दल हे होत असेल तर कोल्हापूरची म्युनिसिपल कॉर्पोरेशन किती झाडकी पत्ती. त्यांचा बिलिटी करत नाही त्यांना, पण हे असं होतं स्केल आहे. हा एक मुद्दा आहे. समित्या वडनेरे समितीत 2 झाल्या, 2005ची आणि 2019ची. 2005च्या समितीने 2007 साली अहवाल दिला, 44 शिफारशी केल्या 2007 साली. तो अहवाल 2011 साली स्वीकारला शासनाने, 4 वर्षांनी. 40 शिफारशी मान्य केल्या, कार्यवाही काय झाली. 2019 साली जी समिती स्थापन झाली त्यात मी म्हटलं पहिली समिती तुमच्याच अध्यक्षतेखाली होती, त्याची पहिल्या समितीचं काय झालं ही चर्चा करू, त्याच्यावरती नाही चर्चा करा. आता ज्या वडनेरे समितीने शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशींपैकी 60% शिफारशी या जुन्याच आहेत. हेच चालणार आहे का आपलं?
दरवेळी मागच्या समितीच्या करायचं आणि पुढची समिती तेच करत आहे. तेव्हा अशी परिस्थिती आहे. हा भाग गंभीर आहे. पुराकडं आपण जास्त गांभीर्याने बघितलं पाहिजे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं, कोणावर आरोप म्हणून नाही, की आज आपण पूर परिस्थितीला हाताळणी करण्यासाठी टेक्निकली सुसज्ज नाही, इंजिनिअरिंगच्या दृष्टीने सुसज्ज नाही. तपशील अनेक आहेत, त्याच्याबद्दल नंतर बोलता येईल. माझे याच्याबद्दल सँड्रॅपमध्ये 2 लेख आलेले आहेत, त्यात सगळं आकडेवारी सकट तपशील दिलं आहे. हे मी माझ्या राजीनाम्याच्या पत्रातही दिलं होतं, काही झालं. तेव्हा वेळ फार झपाट्याने पुढे चाललेली आहे, धोका वाढतो आहे आणि आपण सप्टेंबरनंतर पुराबद्दल बोलणं बंद करतो, विसरून जातो. असं ह्यावेळी होऊ नये. समाजातल्या सगळ्या अभ्यासकांनी एकत्र यावं, मतं मांडावी. चर्चा करताना वादविवाद जरूर घ्यावा, पण होलिस्टिकली विचार करू आपण सगळ्या एकत्र होऊन, आणि मग त्यातलं आपापल्या ह्याच्यावर कार्यक्षेत्र ठरवून घेऊ, ती इम्प्लिमेंटेशन. मला 1-2 प्रश्न आले तिथे. जसे आपण वाढत्या लोकसंख्येसाठी नियोजन करतो, तसं दरवर्षी वाढत्या पूर पातळीनुसार पूररेषा 2130 सालासाठी 21 सालपेक्षा त्याच्यात 2 फूट जास्त येईल असं गृहीत धरून आखायला नको. नाही, वाढतंय हे खरं आहे, पण त्याला असं किती वाढवत जाणार, याचा विचार करावा लागेल आपल्याला. म्हणजे वाढतंय खरं आहे, त्याला आता तो पूर कमी करता येईल का, पुराचं नियमन करता येईल का, असा विचार जास्त केलेला चांगला. प्रॅक्टिकल गोष्टीवर नाही, ग्लोबल वॉर्मिंग काही कमी होत नाही. आणि मग समुद्र किनाऱ्यावर शहर आहेत म्हणून ब्रिजेसचा उल्लेख झाला खूप वेळाला, परुळेकर साहेबांनी त्याचा उल्लेख केला. मी परवा रायगड जिल्ह्यात 2 दिवस होतो आणि नंतर चिपळूणला होतो. प्रत्येक ठिकाणी नवीन पूल बांधलेले आहेत. नवीन पूल बांधताना भले मोठे भराव आहेत, त्या भरावांमुळे डॅम तयार झालेले आहेत, त्याला मोहऱ्या ठेवलेल्या नाही आहेत, पाणी वर फुगतं आहे सगळं. म्हणजे काही ठिकाणी तर सह्याद्रीला पॅरलल कोकण रेल्वेला पॅरलल नॅशनल आहे, आणि इकडचं पाणी तिकडं जात नाही. म्हणजे हे फार कमी ठेवलेलं आहे तिथे. आत्ता हरिपूरला चांगली गोष्ट झालेली आहे सांगलीजवळ. त्यांनी भरावाच्या ऐवजी RCC बॉक्स कल्वर्ट ठेवली, त्यातून पाणी व्यवस्थित पुढे जाईल. आणि दुसरी गंमतशीर गोष्ट पाहायला मिळाली की नवीन ब्रिज बांधलेला आहे, पण जुना ब्रिज तसाच ठेवला. म्हणजे नवीन ब्रिजमधनं जे पाणी जायला पाहिजे ते जुन्या ब्रिजमुळे अडतं. हे का ठेवलं तिथं कळत नाही, पर्पज डिफीट झालं सगळं. तुम्ही चिपळूण शहरात जाऊन बघा, तसं दिसतंय. तेव्हा असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक प्रकारचं आहे. आपण जागरूक होऊन याच्यामध्ये लक्ष नाही घातलं, परिस्थिती वाईट होणार आहे. प्रलयकाळ योग घातलेला अशी परिस्थिती आहे जर आपण वेळेचं हे नाही केलं. तेव्हा NGOजना मी म्हणेन की सगळ्यांनाच विनंती करेन की आता पुराच्या पाण्यात उडी मारली पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी आवश्यक केल्या पाहिजे.